मंडळी नमस्कार नमस्कार. तर काय आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे आमचं फोटोशूट. खरं तर मॅटर्निटी फोटोशूट आमचं म्हणण्यापेक्षा श्वेताचं मॅटर्निटी फोटोशूट आहे आणि त्याच्यामध्ये मी पण आहे, मायरा पण, आम्ही तिघांचा पण फोटोशूट होणारच आहे. तर त्याच्यासाठी काय ना थोडी प्री तयारी सगळी चालू आहे. आताच्याच माझी मीटिंग आटपून मी ना कोरम मॉलला आलेलो आहे आणि श्वेता ऑलरेडी इथे आली आहे. माझ्या ते दुपारीच काहीतरी आली आहे, ती 12-1 वाजता काहीतरी काय तिला खरेदी करायची होती आणि काय नेल्स काय तिला करायचे होते, बरंच काही होतं, त्याच्यासाठी ती आली आहे. तर तिला भेटूया आपण, तिला पिकअप करू झालं असेल तिचं तर, आणि मग आपण जाऊया घरी आणि मग उद्या आहे आपलं मॅटर्निटी फोटोशूट. चलो लेट्स गो. आणि मायरा गेली आहे स्कूलला, आता 3:30 झालेत, थोड्या वेळात ती पण येईल स्कूलमधनं. आणि इकडे कुठेतरी बसलेल्या आहेत त्या, तिथे बसलेल्या आहेत. हे आहे अविका फेरी नेल्स. ओके झालं, अजून लावलंच मग कधी होणार होतं? मस्त चहा बी पिते म्हटलं झालं, म्हटलं पिकअप करा ना अजून. तरी हा भेटतो. किती वेळ लागेल तरी? 1 तास? बापरे. कोण? अच्छा 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 अच्छा, ते हिचं आहे ना, अविकाचं आहे का? हो हा, बघू तरी, नका बघू, खोटी नका लावली. नंतर काढायला लागेल तुला हे. शूट झालं की काढून. मंडळी 4:30 वाजले आहेत आणि आत्ताचे हात झालेले आहेत, अजून पाय व्हायचे बाकी आहेत. चला मायरा, रात्री येऊया. चला संसार खूप मोठा आहे आमचा. पॅशन प्रोजेक्ट आहे तुझं? पॅशन प्रोजेक्ट काय थांबले? नीट बघून घे तू मायरा. मायरा हा तुझ्या कामासाठी गोष्ट आहे. तुम्ही डायरेक्ट प्रो लेवलचं करायला, पहिलं बेसिक करायला पाहिजे. हे काय बिझनेस होता? नखरे करायला तिला जमतात. हे नखरे करायला तिला मात्र जमतात. पहिले बरं मंडळी, खूपच पसारा आहे, पण हा पसारा काय पसारा नाही आहे. ही सगळी तयारी आहे उद्याच्या फोटोशूटची. मंडळी तुम्हाला मी म्हटलं होतं गाडीत पण की श्वेता सेल्फ पॅम्परिंग करण्यासाठी नेल आर्ट करायला गेली होती आणि छान तिने नेल केलेले आहेत. दाखवा तुमचे नखरेल. दिसत नाही व्यवस्थित. ब्लॅक याच्यावर दाखव, ब्लॅक याच्यावर. मायरानी पण केलं बघू, पण नॉर्मल आहे. मायराचं काय हे नाहीये. सेम डिझाईन करून घेतली. छान मस्त. आणि उद्या किती चेंज आहेत? 2 की 3 आहेत ना? 3 चेंज आहेत. तर ते सगळं इथे कपडे काढलेले आहेत. आता एक एक पॅक करायचं आपल्याला हे सगळं. आणि उद्या अख्खा दिवस जर माझ्या मते तरी, है की नाही? येस. तर असं काही आहे, दाखव जरा.
एक ब्लॅक ड्रेस आहे. मला खूप हौस होती ब्लॅक ड्रेसवर शूट करायची, जी मायराच्या वेळेस राहिली, तेव्हा करता नाही आलं. पण यावेळेस मी ठरवलेलं की ब्लॅक ड्रेसवर शूट करायचं म्हणजे करायचं. त्यामुळे मी हा एक ब्लॅक ड्रेस घेतलाय. तर हा ब्लॅक ड्रेस एक आहे. ह्याच्यावरती बरं आम्ही असं कॉम्बो करणार आहे. कॉम्बो म्हणजे आम्ही तिघांचे पण असं सेम कलर्स मध्ये जायचं ठरवलंय. सो हा एक ब्लॅक आहे, तिथे माझा ब्लॅक आहे, हा गौरवचा आहे आणि तिकडे आणि इथे मायराचा ब्लॅक आहे. हा एक निऑन ग्रीन आहे. हा खूप आधी मायराला आणि मला आम्ही सेम घेतला होता, जेव्हा माहिती नव्हतं कदाचित तेव्हा घेतलेला, पण तो कधी घातलाच नाही. आणि यावेळेस मी घालून बघितलं तर दोघींना पण तो ड्रेस येतोय. मायराला थोडासा शॉर्ट आहे पण ठीक आहे, पण तो आमचा एकदम सेम आहे. म्हणून त्याच्यावर मग गौरवला आम्ही हा टी शर्ट घेतला. हा येस. आणि थर्ड काय? एक ऑरेंज आहे जो गाडीमध्ये. हा एक ऑरेंज आहे तो गाडीमध्ये. आणि मग त्या ऑरेंज वरती काय घालणार आहे? आमचं व्हाईट. ओके. हा मायराचा व्हाईट आहे आणि इथे माझा एक व्हाईट आहे. हा तिथे माझे व्हाईट. येस. तर असं सगळं आहे. बरं ह्याचे सगळे जे काही कपडे काय आहेत, कुठून घेतले आहेत, हे सगळं तुम्हाला नक्कीच सांगू. उद्या फोटोशूट होऊन जाऊ दे आणि मग तुम्हाला आम्ही सगळं व्यवस्थित सांगतो की कुठून घेतलेत, काय आहेत ते. जरा बघूया तुम्ही फोटो कसे येत आहेत, काय येतात ते, है की नाही? कसं हा आता नुसतं तुम्हाला फक्त काय आहे ड्रेस फक्त कुठला आहे काय तुम्हाला कळेल, है की नाही? आणि तिकडे चालू आहेत नोकरी. मला बरेच जण विचारते की तू लेगिन्स कुठले घालतेस किंवा काय, तर मी जेवढ्या पण पॅन्ट्स घातल्या आता एवढ्याच्या त्या सगळ्या मॅटर्निटी वाल्या आहे. आणि ते सगळ्या इथे असं बल्ज असतं, छान असतं, त्या सगळ्या आहे. ही पण एक शॉर्ट आहे जी काही शॉर्ट ड्रेस घातला त्याच्यावरती घालू शकते. ही पण तशीच आहे. ही पण तशीच आहे. आणि ती दुसरी वाली ती ग्रीन आहे, एक ब्लॅक आहे, अशा मी 4-5 घेतलेल्या. त्या आता मी गेले 4-5 महिने त्याच वापरते. एकदम कम्फर्टेबल आहे. येस. आणि ह्या पण कुठून घेतल्या काय मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये शूट झाल्यानंतर सांगेन की मी कसं कुठून ऑनलाईन ऑर्डर केलं, काय केलं असं. ठीक आहे ठीक आहे. म्हणजे मॅटर्निटी जे पॅन्ट्स आहेत त्या म्हणते का? ओके ओके. नवराई आली काय पण करते का? गुजराती केलेलं चांगलं आहे. असं नाही घालत पण हा ठीक आहे. पण स्टाईल तशी म्हणजे ते असं मागून असं येतं बाबू. हा ते असं येतं. मी उलट केलं करायचंय अजून जरा. नखरे करायला तिला पहिले येतात नखरे करायला. छान. चला आता बॅग घ्या. ही घ्या बॅग भरायला घ्या बाबा सकाळी. बरं उद्या खूप काही, उद्या एका हाऊस वॉर्मिंग पार्टीला पण जायचंय तर ते पण आहे संध्याकाळी. तर पहिलं आता बॅग भरून घेऊ. आणि यावेळेस मुद्दाम मी 9 मंथ चालू झाल्यावर लगेच ठेवलंय, कारण मायराच्या वेळेस असं झालेलं की आम्ही शूट केलं आणि नेक्स्ट डे माझी डिलिव्हरी झालेली. आम्हाला अजून काही शूट करायचं होतं जे जपलंच नाही. म्हटलं यावेळेस ते राहून नको जायला, कारण ती एक मेमरी असते. आता मायरा पण ते फोटोज बघते की मी तुझ्या टमीमध्ये होती तर तिला पण आनंद होतो. येस. सो यावेळीच 9 मंथ चालू झाल्याच आम्ही फोटोशूट करतो, है की नाही? नोकरी. टी शर्ट पण हा पण मी इथे घातलेला लोणावळ्याला, तो पण खूप जणांना आवडलेला. ते ऍक्च्युली स्पेशली आम्ही बँड्राला गेलो होतो. श्वेतानी जे ओव्हरसाइज टी शर्ट घातले होते. आता माहिती हा पण तोच आहे ना? हा पण घातला होता. हा तिथे घातला होता ना. सो हे सोल स्टोर म्हणून आहे, तिकडनं श्वेताने घेतलं आणि तिथेच ते ओव्हरसाइज शर्ट्स मिळतात. तर हे कसं जरा कम्फी वाटतं ते, त्यामुळे हे असे घेतले होते. हा एक असं आहे ना. आणि अजून 2 आहेत. अजून 3 नाही 2 आहेत. 4. तर हे बँड्राला एक स्टोर आहे जे बँड्राला पण आहे, घाटकोपरला भरपूर ठिकाणी आहे. पण कलेक्शन तुम्हाला जर बघायचं असेल ना तर ते बँड्राला असणार असं बोलतो मी. साईज व्हरायटी सगळं मिळतं. इव्हन गौरव आणि अमितने सेम घातलेला तो. हा टॉम अँड जेरीवाला. हा ते तर आपण सांगितलंच नाही का की कपडे कुठून घेतले किंवा काय ते. चला बघू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सगळं सांगूनच देऊ.
कारण तुम्ही कमेंट विचारत होता, स्पेशली तो टॉम अँड जेरी वाला तो शर्ट आहे. पॅन्ट्स वरती पण मला खूप जणांनी विचारलं की तू कुठली पॅन्ट युज करते. मी सगळ्या मॅटर्निटी वाल्यात सध्या तरी, कारण नॉर्मल लेगिन्स घालूच शकत नाहीये. तर त्याही मी तुम्हाला सांगेल कुठून घेतल्या आणि कसं, म्हणजे माझा फीडबॅक काय नक्कीच त्या ब्रँडचा. येस. झालं का मग आता काय थोडा बाकी आहे का? आंबोळा पण आंबोडा? ओ ताई, आंबोडा? सकाळी लवकर चला सकाळी लवकर उठायचं. आंबोडा 10-15 मिनिटं द्या मला. चला 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 बॅग भरून घेऊया आपण. The next day. मंडळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर आज आहे मॅटर्निटी फोटोशूट. काय फ्रंट कॅमेऱ्याने झूम करता येत नाही म्हणून म्हटलं फोकस मध्ये करूया. येस. तर मॅटर्निटी शूट आहे मॅडमचं, बट आम्ही पण साईट आर्टिस्ट म्हणून त्यांना जॉईन होणार आहे, मी आणि मायरा आहे की नाही मायरा. चला, तर तिने खूप दिवसांपासून हे प्लॅन केलं होतं, तिला हे असंच पाहिजे आहे की ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर ते फायनली आपण आता आज करतोय ते. आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे माहितीच आहे की लास्ट टाइम जेव्हा आम्ही शूट केलं होतं रिव्हिलिंगचं फोटोशूट केला होता, तर त्यांच्याकडेच आपण यावेळेला करतो आहे. नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ जे उरणला आहे, तर तिथे आपण त्यांच्याकडे जातो आहे आणि आज फोटोशूट करणार आहेत. काय काय होतंय, किती दिवस, किती शूट्स करतोय, किती कॉस्ट्युम्स काय, सगळं ते तुम्हाला तिकडे कळेल. आणि श्वेता तुम्हाला सांगेल जेव्हा जेव्हा तू कॉस्ट्युम घालशील ना, तेव्हा ते सांग की ते कुठून घेतलेत, कारण तेव्हा ते आयडिया येईल की कसं दिसतंय काय ते. ओके, तर आता इकडनं आपण जाऊया डायरेक्टली नवी मुंबई प्रॉप स्टुडिओला. ओके चलो. मंडळी हे आहे ते ड्रीम हेरिटेज आणि इथे फर्स्ट फ्लोअरला नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ आहे. इकडनं एंट्री करायची आपल्याला आणि खाली हे एक सलॉन लँडमार्क आहे. तर नाही सलॉन नाही आहे हे, माझ्या ते कपड्यांचं दुकान आहे द एक्स. तर इकडनं गेटमध्ये एंट्री करायची आणि फर्स्ट फ्लोअर वरती आहे ते. तर आता आपण जाऊया वरती, चेंज करायचंय, श्वेताचा मेकअप पण आहे, बरंच काही आहे. जड आहे का? जड आहे. आणि इकडनं मग आपण एंट्री करायची. ओके चलो, तर जाऊया वरती फर्स्ट फ्लोअरला. चलो. चला मंडळी, अरे बापरे अरे बापरे 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 खूपच. चला खूप हो वा छान छान. सो असं काहीच सेटअप आहे. कसे आहात? ऑल गुड, मस्त. तुम्ही कसे आहात? कसे आहात? मस्त मस्त. काय काय या खूप छान. हा येस. तर मंडळी आपण आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओमध्ये. आधी पण शूट केलं होतं आपण इथे. रिव्हिलिंग जे होतं ते इकडनं झालं होतं आहे की नाही. आणि ऑल क्रेडिट गोज टू पूजा मॅडम आणि तुमचं नाव विसरलो मी, आरती. राईट. चलो, खूप सुंदर झाला होता तो फोटोशूट. हा खूप सुंदर, खूप व्हायरल गेला. खूप ऑलमोस्ट 10 मिलियन व्ह्यूज आहेत. ऑलमोस्ट 10 मिलियन व्ह्यूज आहेत त्या रीलला. आणि मस्त झालं होतं ते. आणि कॉन्सेप्ट पण मस्त होती ती रिव्हिलिंग करायची. आणि नंतर मी बघितलं तुमच्या पेजवरती बऱ्याच जणांचे ते असे पाठी घेऊन ती तुमची फॅन आहे, आम्हाला सेम पाहिजे, आम्हाला सेम पाहिजे, आम्हाला तसंच पाहिजे, माझ्यासारखंच मायराच्या पोझेस प्रॅक्टिस करून. वा 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 छान छान. पण मस्त वाटतं जेव्हा आपल्याला म्हणजे आपण जे काही केलं ते लोकांना आवडलं आणि कॉन्सेप्ट काहीतरी वेगळी होती. कलर पण खूप ट्रेंडवरती आला, तो कलर ट्रेंडिंगला पण आला. येस, म्हणजे मी तेव्हा पण म्हटलं होतं मला तो कलर आहे ना असंच आहे काय. आणि आता तर काही टेन्शन नाहीये, म्हणजे आता मला माहिती आहे की बेस्टच काहीतरी होणार आहे. सो येस, खूप छान खूप छान मस्त. चला आता काय तुम्ही तयार बियार होऊन घ्या. हा रेडी होऊन घ्या. काय 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 म्हणते? आपण पण असं कृष्णाचं वगैरे शूट करूया. हा कुठे गेली ती? काय ग? अच्छा वॉशरूम. हा हा छान छान. हे ज्ञानाचं केलं ना जन्माष्टमीचं, ते सध्या चालू आहे. आजच्या दिवस ब्रेक घेतला आपण. ते जरा परवाच आहे ना जन्माष्टमी. परवा आहे. हो हो.
मंडळी गेस वॉट, फोटो सेशन चालू झालेलं आहे. इट्स नाव 2:30. ओके, चला. पहिलं हा जो कॉस्ट्युम आहे, हा पण ड्रेस आहे, असे आपले 3 चेंज आहेत, राईट? चला. सो दिस इज श्वेताज लुक हिअर. आपण थोडं रिव्हील करूया. आणि बॅकड्रॉप मला खूप आवडला. बेबी वायकुल कमिंग सून. सो थँक्यू सो मच. खूप मस्त मस्त मस्त. येस येस. मायरा पण रेडी आहे. मायरा चला या. मायरा काय करते? ठीक आहे, या. चला आपण तुझे फोटो काढून घेऊ, मग आपण बाकीचं करूया. चलो. Paparazzis. Too many paparazzis. 1, 2, 3 paparazzis. आणि तुम्ही पण एक पापा झाले. 4 paparazzis. चल. चलो. 1 hour later. सो लंच झालेला आहे. आता आपण परत फोटोज काढायला रेडी आहे. म्हणजे फक्त एकच ड्रेस झालेले, अजून 2 व्हायचे. बाकी आहेत. चला. मी पाठी उभं राहणार ना. चलो चलो. आता यामध्ये ही बाई का कृष्णा. आम्हाला पण बघायचं आहे. अरे तर मंडळी एवढे सगळे प्रॉप्स आहेत इथे. तुम्ही बघितलं तर खूप प्रॉप्स आहेत. या रूम मध्येही आहे. हा हा, अजूनही आहेत काही प्रॉप्स. येस. हा, मोल्डिंग कास्टिंग पण आहे, ते पण आपण बघणारच आहे. तर खूप इथे प्रॉप्स आहेत लहान मुलांसाठी म्हणा किंवा मॅटर्निटी शूटसाठी. आता काय, पहिलं तर आता आपण चेंज करून घेऊया. सेकंड आपण करूया आता दुसरं चेंज. चलो. बरं श्वेता, हा जो ड्रेस आहे, आपण म्हटलं की तुम्ही जेव्हा जेव्हा फोटोज बघाल तेव्हा तुम्हाला सांगेल ब्लॉग्स मध्ये. हा, तर हा ड्रेस मी घेतला होता झारामधून. राईट, जारा आणि मधला. हा मी 2 वर्षापूर्वी घेतलेला, जो मी आज घालते. येस. आणि मायराचा जो टॉप आहे, मायरा एक मिनिट इकडे ये. सोनू आली का? या. येस. मायराचं पण हे जे आउटफिट आहे हे सुद्धा माझ्या मते जारा मधलंच आहे. टॉप आणि जीन्स, राईट? चलो. ओके. आता तो नाही शेवट ब्लॅक वरती खेळूया. ओके, चल.